नवी मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असताना युवकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र या वाढत्या युवकांना पुरेशा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याची बाब अर्थसंकल्पीय सभेत उपस्थित करण्यात आली. नगरसेवक रॉबिन मढवी यांनी प्रशासनाचं लक्ष वेधत युवकांसाठी ठोस रोजगार निर्मिती धोरण राबवण्याची मागणी केली. मढवी यांनी सांगितले की नवी मुंबईसारख्या विकसित शहरात उद्योग, सेवा क्षेत्र आणि लघु उद्योगांना चालना देऊन स्थानिक युवकांना प्राधान्यानं रोजगार देणं आवश्यक आहे. तसेच कौशल्य विकास केंद्र, प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी असं त्यांनी सुचवले. युवकांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते शहराच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात. त्यामुळे अर्थसंकल्पात युवकांसाठी विशेष तरतूद करून रोजगार निर्मितीवर भर द्यावा अशी मागणी मढवी यांनी यावेळी केली. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार मित्र व प्रेक्षक गृहातील प्रेक्षक, प्रथमतः मी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब व संजूजी नाईक साहेब यांचे आभार मानेल की माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला आपली परिस्थिती विसरून लोकसेवा करण्याची संधी दिली. त्याच विषयाबद्दल मी बोलेल. प्रभागातील विषयाबद्दल नंतर ठराव मी मांडणारच आहे. नवी मुंबई शहर जागतिक स्तरावरती आपले स्थान निर्माण करत चाललेले आहे. नवी मुंबई शहरातील युवकांची संख्याही त्याच पद्धतीने वाढत चाललेली आहे. परंतु रोजगाराची निर्मितीचा विषय गंभीर होत चाललेला आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई शहराशेजारी आंतरराष्ट्रीय विमानतळ व नवी मुंबई शहरामध्ये IT हब, डाटा सेंटर, मेट्रो, नॅनो यांसारखे प्रकल्प जर येत असतील तर नवी मुंबई शहरातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरातील युवकांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार मिळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्राची स्थापना करणं गरजेचं आहे. युवकांना रोजगार उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली पाहिजे. कौशल्य विकास केंद्रामध्ये मार्गदर्शन करणारे योग्य मार्गदर्शक ज्या पद्धतीने मॅनपॉवर सप्लायर एजन्सीच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ज्या पद्धतीने नोकरी देण्यासाठी ते पूर्वतयारी करून घेतात, त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे माध्यमातून स्वतःचे कौशल्य केंद्र विकास करून स्थापना करणे, त्यासाठी शहरातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी भरघोस अशी निधी अर्थसंकल्पात सादर करण्यात यावी. दोनच शब्द बोलेल. माझ्यासारख्या एका अपंग मुलाला कलागुणांचा वाव ओळखून आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी संधी दिली व त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच छत्रछायेखाली कार्य करत मला नागरिकांनी भरघोस असं मतदान दिलं व निवडून आणलं. त्याच्याबद्दल दोन शब्द बोलेल. ज्या पद्धतीने श्री गणेशा हा विद्येचा दैवत आहे, त्याचबद्दल दोन शब्द बोलेल. रास्ता दिखाने वाला यदि अच्छा हो, रास्ते दिखाने वाला यदि अच्छा हो तो नवी मुंबई के युवकों को पीछे रहना अच्छी बात नहीं है. धन्यवाद.